जली ना तेरी भी जली ना. तर चला आपण आता इथून निघालेलो आहे आणि आमच्याबरोबर आमचे भाऊ आहेत आणि आता आपण ब्लॉगला सुरुवात करणार आहोत. इथून आपण माझ्या गावाला चाललो आहे आता सध्याला कोकणामध्ये. तर चला स्टार्ट करूया. चल गणपती बाप्पा मोरया. मोरया. रुको जरा सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ ले भाई ले फोटो ले फोटो. माझ्या मना तुझ्यासाठी 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 आलो अरे राजा तुझ्यासाठी आलो अरे राजा तुझ्यासाठी आलो. ही मलवा गाडी ना 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 तर आपण आता इथं मोरया हॉटेलला थांबणार आहोत. थोडंसं मिसळ पावचा झणका आपण खाणार आहोत आणि मस्त अशी मिसळ इथं भेटते. तर तुम्ही या आणि नक्की टेस्ट करा. शपथ है तुमका वल्वागा. मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ. हलगीच्या आवाजात मोरासारखं नाचून आता आम्ही चाललोय पुढच्या रस्त्यावरती. चला आता पुढे जाऊ आणि धबधब्यात नाहू. आपण घाटामध्ये आहोत. गावाला जायला खूप वेळ आहे अजून, पण आता घाटाच्या मध्ये आहोत. तर तुम्हाला दाखवतो की आपण जेव्हा घाट पार करत असतो तेव्हा महादेवाचं मंदिर आहे. कधी येऊन दर्शन घेऊ शकता येतं. फक्त थोडं आपलं मोबाईल वगैरे जे आहे शूट करताना माकडांपासून सावधान राहावं, कारण की ते कधी पण असतात. खूप सुसवाट आहे त्यांचा. तर थोडा मोबाईल आणि आपलं काही साहित्य चले ये सांस किस तरह मेरा कर्म तू ही जाने क्या बुरा है क्या भला. खूप पीसफुल असं वातावरण आहे इथं आणि महादेवांचं दर्शन घेऊन आता आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत आणि खूप भारी वाटतं. हा पाऊस बघू शकता तुम्ही, खूप बरं वाटतं. आता परत आपण पुढं आलो तिथून तामिळी घाटाच्या मधल्या पट्ट्यात होतो आणि सोमेश्वर मंदिरापासून आपण पुढं आलो आणि जे खूप सारे पर्यटक तिथे बघायला येतात. मिल्की पार्क धबधबा तिथून चांगला थोडासा व्ह्यू दिसतो. तो तुम्हाला एक थोडासा व्ह्यू दाखवतो.
नमस्कार मित्रांनो, परत आपण भेटत आहोत. आणि तुम्हाला सांगायचं आहे की आता ताम्हाणी घाटामध्ये जवळपास आपण उतरण्यामध्ये सुरुवात केलेली आहे. आणि तुम्हाला अजून एक बातमी सांगायची की जर तुम्ही ताम्हाणी घाटाकडे येण्याचा प्लॅन करत आहे किंवा फिरण्याचा प्लॅन करत आहे तर त्याची एक बाब लक्षात ठेवा की आता गणपती उत्सव आहे आणि त्यामध्ये खूप सारा पाऊस हा ताम्हाणी घाटामध्ये लागत आहे. आणि त्या कारणामुळे गव्हर्नमेंटनी हा नियम लागू केला आहे की जे काही 4-5 दिवस आहे जोपर्यंत पाऊस हा जास्त पडत आहे ताम्हाणी घाटामध्ये, तर त्यामुळे जेवढे पण मिल्की बार धबधबा आहे, दूधसागर आहे, असे खूप सारे वॉटरफॉल जे आहेत, देवकुंड पण आहे, ते जवळपास 4 ते 5 दिवसासाठी गव्हर्नमेंटने बंद केले आहे. तर तुम्ही जर प्लॅन करत असाल की मी ताम्हाणी घाटला जायचं आहे किंवा व्हिजिट करायचं आहे तर नक्की प्लॅन करून या. आणि धबधबे तर आता सध्याला तर बंद आहेत आणि आता आपल्याला इथून ते 10-15 मिनटं लागणार आहेत घाट पूर्ण क्लोज करण्यासाठी किंवा त्याच्या पायथ्यापाशी जाण्यासाठी. तर नक्की प्लॅन करा आणि विजिट करा. माझ्या कोकणचं तर आता आपण सध्याला महाडमध्ये पोचलो आहे. खूप सारा प्रवास करून आणि अजून आपल्याला 16 किलोमीटर पुढे जायचं आहे आपल्या गावाला. आणि आत्ता जिथं आपण उभे राहायचं तिथं आराध्य देव आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेलं स्मारक आणि त्यांचा भव्य दिव्य असा पुतळाही इथं आहे. आणि आजूबाजूला जे काही आहे ते मार्केट आहे, भाजी मंडई असू दे, विविध आणि विविध पालेभाज्या, कुठल्याही प्रकारचे जे काही विविध सामान आहे ते या मार्केटमध्ये भेटून जातं. आणि तसं मी तुम्हाला दाखवतो की माझ्या बाजूला जे स्मारक आणि भव्य दिवस तुम्ही तुम्हाला 2 मिनिटं शो करतो. तर आपण पोचलेलो आहे आपल्या गावात कोकणामध्ये आणि खूप आनंद होतो आहे मला, कारण सगळ्या कामातून आणि सगळ्या गोष्टीतून आपण वेळ काढून ह्या ठिकाणी पोचतो. आणि आता तुम्हालाही माहिती आहे गणेश उत्सव येणार आहे आणि आता इथून आपण फाट्यावरती आता सध्याला आणि इथून वरती जाणार. आपले असे पार्ट कंटिन्यू येणार आहेत. आता 7 दिवस आपण कंटिन्यू पार्ट टाकणार आहे की कोकणातले गणेश उत्सव कसे असतात आणि ते कसे साजरे केले जातात पूर्णपणे मी आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. आणि असं तुम्ही माझ्या चॅनलबरोबर की सपोर्टिव्ह राहा आणि माझ्याबरोबर सोबत राहा.
मी तुम्हाला प्रत्येक दिवसाचा आणि प्रत्येक क्षणाचा की कसा गणेशोत्सव हा कोकणामध्ये साजरा केला जातो हा तुम्हाला नक्की दाखवून. आणि ह्या ब्लॉगला पण तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि थँक्यू. नेक्स्ट पार्टमध्ये गणपती कसे असतात कोकणातले आपले ते मी तुम्हाला पुढच्या 7 दिवसामध्ये तुम्हाला मी दाखवून की कसं गणपती साजरे केले जातात. तर फायनली आपण आपल्या गावी पोचलो आणि आता काही वेळात आपण घरात पोचणार आहोत. आणि असेच पुढे पार्ट आपण चालू ठेवणार आहे. आणि ते पार्ट बघण्यासाठी त्याचा नेक्स्ट पार्टही तुम्ही बघा आणि ह्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.